हॅलो फ्रेंड, आजच्या व्लॉगमध्ये आम्हाला जायचं होतं सारांच्या आजीकडे. जेवण करायला बोलवलं होतं. आमच्याकडे पाहुणे आले होते, त्यांना पण बोलवलं होतं. आणि आम्ही मस्तपैकी छान मस्त बाजारातून गेलो होतो, मार्केटमधून, छान भाजीच्या मार्केटमधून. खूप छान भाजीचं होतं, इतकं फ्रेश भाजीचं होतं, छान हिरवं हिरवं, खूप मस्तपैकी. मग आम्ही विचार केला की जाताना जेवण करून येऊ आणि मग येताना भाजीचं घेऊन येऊ. तर खूप छान भाजीचं खूप छान छान मस्तपैकी आलं होतं. आणि फणस वगैरे, टमाटर वगैरे, आणि थोडंसं स्वस्त पण होतं आज भाजीचं वगैरे. आणि आणि मंगळवार असल्याकारणाने भाजीचं खूप छान भरतात मार्केटमध्ये. तर म्हटलं आम्ही 2 पिशव्या वगैरे घेऊन गेलो होतो. आणि आम्ही त्यांच्या घरी आम्हाला जेवण करायला बोलवलं होतं. आणि मस्त हिरवा हिरवा सांबार वगैरे खूप छान छान भाजीचं होतं. असं वाटत होतं की घ्यावंच खरं, पण आम्ही विचार केला आत्ता जाताना नाही घेऊ बा, आणि येताना परत येताना घेऊया. तर मग म्हटलं तर आम्ही जात होतो. तर अशा प्रकारे आजच्या ब्लॉगमध्ये आम्हाला मस्त त्यांच्याकडे बोलवलं होतं जेवण करायला. सारांशचे आजोबा आणि आम्ही, ते आमच्याकडे पाहुणे आले होते. त्यांना घेऊन मी सुशीला आजीकडे आली होती, म्हणजे सारांच्या आजीकडे. त्या माझ्या काकू लागतात. आणि मग मी त्यांचं घर आहे. मग बाबा बसले तिथे सोफ्यावर वगैरे. त्यांना मग आम्ही पाणी वगैरे दिलं. ते आमच्याकडे पाहुणे म्हणून आले होते, त्यांना जेवण करायसाठी बोलवलं होतं. तर मग सुशीला आजी, ह्या सारांची आजी आहे सुशीला आजी. आणि मग बघा त्यांचं घर आहे मागे. इथे मी रेसिपी बनवली होती ना मसाले भाताची, ते त्यांचंच घर आहे. तर मग सारांश आणि मी आणि ते बाबा आले होते आमच्यासोबत. आणि आई आणि सारांचे पप्पा नंतर येणार होते. तर मग बघा मी आल्यावर आज काकूनी भाजी बनवली होती. मी आता मस्तपैकी भज्याचं भिजवत आहे. मी आज मी का बरं लवकर आली, त्यांच्याकडे स्वयंपाक करू लागायला आली होती. कारण की आम्हाला सर्वांना जेवण करायला सांगितलं होतं. आम्ही तसंच करतो. आमच्याकडे काही प्रोग्राम राहिला की त्यांना मी बोलवते स्वयंपाक करू लागायला. आज मला त्यांच्याकडे बोलवलं होतं. तर काकूनी आधीच भाजी करून ठेवली होती फ्लावरची, छान मसाल्याची. आणि तर आधी फणसाची करणार होती, पण बाबाला फणसाची भाजी आवडत नाही. आमच्याकडे जे पाहुणे आले ते त्यांना फणसाची भाजी आवडत नाही. आणि मग आम्ही फ्लावरची भाजी बनवली मसाल्याची. तर एकदा काय झालं, मी का बरं एवढी हसून राहिली होती. एकदा काकूनी काय केलं होतं, भज्याचं भिजवताना कॉर्नफ्लॉवरचे भजे बनवले होते. तर म्हणून मला हसायला आलं होतं. म्हणून ते आम्ही अशी गंमत सांगत होतो त्यांना. आणि मी इकडे कढी पण फोडणी घातली होती. काकूला म्हटलं द्या, मीच कढी फोडणी घालते. तुम्ही म्हटलं होतं ना मागच्या वेळेला की लसूण चांगला लाल होऊ दे, तर मी छान लसूण मस्तपैकी लाल होऊ दिला होता. असं मग मला त्यांच्याकडे स्वयंपाक करायला खूप आवडते. आणि मी पटकन कढी फोडणी घातली आणि भजे वगैरे करायला घेतले मग मस्तपैकी. तर मग त्या म्हणते किंचित थोडीशी हळद पण टाकशील बा, पण व्हाईट कढी मला जास्त आवडते. तरी पण मी थोडीशी किंचित हळद टाकली होती नंतरच. आणि मग अशा प्रकारे मग मी कढी फोडणी घातली होती. आणि काकूने बघा किती मस्त भाजी बनवली होती. तर काकूने आधीच आम्ही गेल्यावर भाजी रेडीच होती. ही फ्लावरची भाजी बनवली होती. मी फक्त कढी आणि भजे बनवले होते, पापड तळले होते आणि काकूला कणिक भिजून दिली होती. तर मग मी अशा प्रकारे त्यांना थोडीशी मदत करू लागली होती स्वयंपाकामध्ये. मग मी भजे करायसाठी घेतलं. मग तेल ठेवलं गरम करायला. भज्याचं भिजवलंच होतं. मस्त गंमत, आम्ही मिळून स्वयंपाक करतो ना, खूप मज्जा करू मज्जा येते. आणि सोबत म्हणजे एकत्र स्वयंपाक करायची. आणि मस्त भजे करायला घेतले होते. आणि मी इकडे गरम गरम भजे पण खात होती. आणि टेस्ट करून बघितलं होतं भजे कसं झालं तर मग काकू म्हणत होत्या खूप मस्त भाजलं होतं भाजीचं, मस्त होतं झाले बा काही वगैरे. तर मग त्यापेक्षा एक टेस्ट करून बघितला. मग ते पापड पण छान तळले आणि भजे पण झाले होते. मग तितक्यात मग सारांचे पप्पा आले होते, दादूचे बाबा, सारांचे पप्पा. मग ते जेव्हा त्यांना मग ताटं वाढून दिले, ते जेवण करायला बसले होते आमचे काका आणि बाबा. आणि आमच्याकडे पाहुणे आले. मग त्यांचं जेवण वगैरे झालं आणि बसले गप्पा गोष्टी करत. आणि सारांश बघा मस्त मोबाईल बघत होता तो त्यांच्याकडे. बाबाला म्हटलं थांबा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घेतो. तर थांब म्हणे, मला टोपी घालू दे म्हणे, ते नेहमीच टोपी घालतात.
तर मग त्यांना मग थोडंसं व्हिडिओमध्ये शूट केलं होतं. ते माझे ब्लॉग बघतात आणि त्यांनी त्यांच्या फ्रेंडला पण सांगितलं. तर त्यांनी माझे ब्लॉग बघायला. तर मग ते म्हणून ते म्हणे थांब म्हणे मला म्हणे छान टोपी वगैरे घालू दे. मग जेवण वगैरे झालं आमचं. मग सारांच्या पप्पाने मस्त आईस्क्रीम आणलं होतं आणि मी सर्वांसाठी बाउल्समध्ये मस्तपैकी आईस्क्रीम काढलं. असा होता आजचा सिंपल ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा.